सुद्धा डॉक्युमेंट झाली पाहिजे. म्हणजे माझी सुद्धा सही आहे आणि तुमची सुद्धा सही आहे की आपण असं मिनिट्स लिहिले गेले. तर त्यामुळे लेखन जास्त झालेलं आहे. ही कोर्टामध्ये पोहोचलेले डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी आहेत. मग ते क्रिमिनल प्रोसिडिंग्स असतील किंवा तुमच्या प्रॉपर्टी बद्दल असेल, काही असेल, तर ते भरपूर लिहिलं गेलेलं आहे आणि ते डिक्टेशन स्वरूपात नाही. म्हणजे एक व्यक्ती डिक्टेट करते आणि दुसरी व्यक्ती लिहिते आणि ती पत्र इतकी होते, न्यायनिवाडे करण्याची पद्धत इतकी होती की त्यांना फार भरभर लिहावं लागत. आणि त्यावेळेला टाक आणि बोरू बारूदला जाऊन इंग्रजांचे फाउंटेन पेन आले वापरात. त्यामुळे अक्षर अगदी बदलले, त्याचे स्ट्रोक्स बदलून गेले आणि त्यांच्याकडे वेळ कमी असल्या कारणाने त्यांना फार वेगाने लिहावं लागत. तर कालखंडानुसार सुद्धा आणि ज्यांना सराव आहे ते पाहून सांगू शकतात की कोणत्या कालखंडात लिहिले गेलेले पत्र आहे. जे त्यावेळेस म्हणजे जसं म्हणतं की इंग्रजांच्या वेळेस मिनिट्स खूप जास्त झाली पाहिजे म्हणून ती खूप फास्ट लिहिलेली, पण म्हणजे शिवकालीन वेळेमध्ये त्यावेळेचा प्रभाव काही होता का जो त्या पर्टिक्युलर अक्षरात दिसून येतो, तो काही आहे का, तो ठळकपणे दिसतो? आपण फास्ट असं नको म्हणूया, कारण फास्ट आंग्लकालीन आहे तर शिवकालीन सुद्धा फास्ट आहे, तीच पेशवेकालीन सुद्धा आणि तीच यादवकालीन सुद्धा. यांनी सर्वांनी फास्टच लिहिले गेलेले आहे. जवळपास त्यांचा सर्वांचा वेग तोच होता. परंतु कोणत्या कलमाने कोणत्या पेनाने ते लिहिले गेलेले आहेत आणि किती कॉन्शियस होते ते की आपण काय लिहितो आणि समोरच्याला किती वाचायचा त्यावेळेस होता. म्हणजे ऍटिट्यूड त्या मागे एक होता. तेच तो ऍटिट्यूड जो म्हणतात तो यादवकालीन कसा होता, शिवकालीन कसा, हे काय कळतं? यादवकालीन कागदपत्र इतके दुर्मिळ आहेत की ते पाहायलाही मिळत नाहीये, परंतु जे डॉक्युमेंटेशन करून ठेवलेलं आहे त्यावरनं अंदाज येतो की अशा प्रकारचे यादवकालीन पत्र होते. आता जसे भारतीय इतिहास संशोधन मंडळ आहे, पुण्याचं आहे, किंवा धुळ्याचे राजवाडे संस्थान वगैरे अशी जी मोठी संस्थान आहेत ज्यांच्याकडे ही कागदपत्र आहेत, पण ती पाहायला अद्याप मिळत नाही. पण बरीचशी गोष्ट अशी बाहेर आलेली आहे, जसे शिवकालीन आहेत, पेशवेकालीन अमाप साधनं आहेत आणि आंग्लकालीन सुद्धा मिळतात. आंग्लकालीनची जी साधनं आहेत ती आजही आपल्याला कोर्टांमधनं पाहायला मिळतात की ज्यांच्याकडे पूर्वापार चालत आलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आणि ते घेऊन येतात डिस्प्यूट सॉल्व्ह करायला की आम्हाला आमच्या याच्यात काय लिहिलेलं आहे आम्हाला सांगा. आजही कोर्टांमध्ये आपल्याला ही कागदपत्र आलेली दिसतात, मोठी कागदपत्र. बरं, जे डॉक्युमेंटेशन जे तुम्ही ट्रान्सलेट करताय खूप जुनी आहेत, काही शेकडो वर्षापूर्वीची आहेत, की काय म्हणजे त्याच्यामध्ये व्यावहारिक ज्ञान भरपूर आहे किंवा ती वापरलेली आहे, तर त्याच्या असं वाटतंय का की त्यावेळेस जे सर्व काही गोष्टी होत्या त्या खूप प्रगत होत्या आणि आता आपण त्या दुसऱ्या लँग्वेजमध्ये करण्यासाठी खूप धडपडतोय आणि त्या गोष्टी ऑलरेडी आपल्याकडे त्याचे सोल्युशन्स काढलेले आहेत, आता पण असं काही आहे का, असं एखादी गोष्ट तुम्हाला या सगळ्या ट्रान्सलेट करताना मिळाली? हा तुम्ही फार चांगला प्रश्न मला विचारला. मी तुम्हाला एक उदाहरण देईन. 17व्या शतकात जे ग्रंथ लिहिला गेला आज्ञापत्र त्याचं नाव आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांना रामचंद्र पंत अमात्यांना त्यांनी आज्ञा केली की तुम्ही मराठी राज्याची स्टेट पॉलिसी काय आहे ही लिहून ठेवा. तर रामचंद्र पंत अमात्य हे शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा होते, संभाजी महाराजांच्या वेळेला होते, हे राजाराम महाराजांबरोबर सुद्धा होते आणि ह्या तिघांनंतरही ते हयात होते, अगदी 1920च्या 1720च्या दरम्यान वगैरे. त्यावेळेला त्यांनी ते लिहायला सुरुवात केली की स्टेट पॉलिसी काय. आणि जेव्हा आपण ते वाचतो तर कळतं की इतकी ऍडव्हान्स नीती होती जी शिवाजी महाराजांनी केलेली की शेतकऱ्याकडनं किती कर घ्यावा, किती घेऊ नये, प्रत्येकाचं उत्पन्न किती आहे त्यानुसार स्ट्रॅटा ठरवला जायचा, जबरदस्ती कधी कोणाला होऊ नये, पाण्याचा पुरवठा कसा असावा, हे त्यावेळेला जे इतकं सुंदर लिहिलेलं आहे की दॅट इज ऍप्लिकेबल नाव. जर आज आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनने आपल्या राजनेत्यांनी जर ते अंगीकारलं अनुसरलं तसं तर काहीच समस्या होणार नाही. जसं आता महाराष्ट्रात आपण किती काळ ऐकत आलेलं की शेतकरी आत्महत्या करतात कारण त्यांना जे हवं ते तसं मिळत नाही, त्यांना टॅक्सेस तर भरावे लागतात, पाणी नाही आहे, त्यांनी शेती करायची कशी, कर्ज आहे, कर्ज वसुली होत आहे पण यांनी द्यायचं पूर्ण उत्पन्न नाही. तर त्यावेळेला इतकं सुंदर लिहिलेलं गेलेलं आहे. ह्या फिलॉसॉफीज आणि पॉलिसीज ज्या आहेत त्यावेळेच्या इतक्या ऍडव्हान्स स्टेजला आहेत की जर त्या आता वापरात आल्या त्याची गरज खरं तर आता आहे आपल्याला. आता फक्त ते डॉक्युमेंटेशन मला ते कम्प्युटरवरती थोडंसं आलंय का फॉन्ट तर ते दाखवा, तोपर्यंत मी